सो हिअर वी आर इन अलिबाग. आम्ही जस्ट हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं होतं. म्हटलं चला तुम्हाला रूम टूर देऊन देईन आणि जो बेस्ट व्ह्यू आहे तो सुद्धा दाखवेन. आहे की नाही एकदम बेस्ट व्ह्यू. मला तर खूप आवडला होता आणि स्मितला पण माझ्यापेक्षा तर जास्तच आवडला होता. असा व्ह्यू जर माझ्या घरातून दिसत असता तर चला असो. त्याच्यानंतर आम्ही असा मस्त व्ह्यू वगैरे एन्जॉय केला, मस्त गप्पा वगैरे मारल्या. कारण असा निवांतपणा ना बाहेर गेल्याच्या नंतरच मिळतो. घरामध्ये आपण एवढं निवांत बसून गप्पा कधी मारतो का? कधीतरीच अशी वेळ येते जेव्हा आपण अशी निवांत बसून गप्पा मारत असतो. त्याच्यानंतर छान असं जेवायला गेलो. आता तिथे गेल्याच्या नंतर स्मितने घेतलं होतं त्याचं फेवरेट नॉनव्हेज. बाहेर गेल्याच्या नंतर ना तो नॉनव्हेज व्यतिरिक्त दुसरं काहीच खात नाही, एवढं त्याचं फेवरेट आहे नॉनव्हेज. तर चला असो. त्याच्यानंतर आम्हाला फिश वगैरे ऑर्डर केले होते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ना तर तिथेच खाली रेस्टॉरंट आहे, तर तिथेच आम्ही जेवायला गेलो होतो. पण मला तिथे जास्त काही अशी जेवणामध्ये व्हरायटी नाही दिसली, त्याच्यामुळे आम्ही असं प्रॉन्स आणि पापलेट मागितलं होतं आहोंनी. त्याच्यानंतर आम्ही गेलो बीचवरती. आता किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन झाला होता, पण स्मितमुळे आम्ही ते कॉम्प्रोमाइज केलं की चला किल्ला नको, कारण त्याला बीचवरती खेळायचं होतं. बीचवरती जेवढ्या पण काही राईड वगैरे होत्या ना तर त्या त्याला एन्जॉय करायच्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही तयार वगैरे होऊन बीचवरती गेलो. तर बीचवर गेल्याच्या नंतर ना छान असा सनसेट बघायला भेटला होता आम्हाला. आता हा सनसेट ना आम्ही रूम मधून सुद्धा एन्जॉय करू शकत होतो, पण सनसेट असा बीच वरून बघणं एक वेगळीच मजा असते ना. त्याच्यानंतर स्मितला ही राईड करायची होती. आता त्याला एन्जॉय करायचं होतं म्हणून आम्ही सुद्धा बसलो आणि आम्ही सुद्धा एन्जॉय करून घेतलं. आता त्याला तिथे जेवढ्या पण राईड होत्या ना, ही घोडेसवारी, उंट सवारी, या सगळ्या राईडचा आनंद घ्यायचा होता आणि तो त्याने घेतला सुद्धा. आम्ही या आधी सुद्धा अलिबागला आलो होतो, पण फॅमिली सोबत आलो होतो. आमची सगळी फॅमिली होती, माझी सासरकडची, आणि तेव्हा सुद्धा आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं होतं. आता रात्रीच्या जेवणाला आम्ही काही हॉटेलमध्ये वगैरे गेलो नाही, असं मस्त स्ट्रीट फूड एन्जॉय केलं होतं, कारण स्मितला पिझ्झा वगैरे खायचा होता. आता आम्हा दोघांना काही जास्त भूक नव्हती, त्याच्यामुळे आम्ही असं व्हेज सँडविच मागवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही मागवली होती चीज मॅगी. आता ही मॅगी ना थंडीत खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. सगळं स्ट्रीट फूड एन्जॉय केल्याच्या नंतर मस्त असा वॉक वगैरे घेतला. त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली, छान टाइम स्पेंड केला बीचवरती. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो. आम्हाला असं वाटलं होतं की आमच्याकडेच एवढी थंडी आहे तर तिथे सुद्धा जास्तच थंडी असेल, कारण हॉटेल सुद्धा बीचच्या समोरच होतं, पण पाहिजे अशी तेवढी काही थंडी नव्हती तिथे. नॉर्मलच वातावरण होतं. आता मस्त असं फ्रेश वगैरे होऊन माझं स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि असा होता आमचा आजचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.